नमस्कार. आज मी वराडा गाव येथील उच्च प्राथमिक शाळा इथे आलेलो आहोत. आम्हाला असं समजलं आहे की शाळेमध्ये ज्या बेसिक गरजा, ज्या बेसिक गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टी पूर्णपणे इथे अवेलेबल नाही आहे आणि त्याची सहनिशा करायला आम्ही इथे आलेलो आहोत. आणि ज्या समस्या आहे त्या आम्ही ज्या मुख्याध्यापिका मॅडम आहे त्यांच्याकडून आम्ही समजून घेणार आहोत आज. आणि तुम्ही बघू शकता की बाहेरून शाळेची अशी परिस्थिती आहे, याच्यामध्ये काही कमी नाही आहे. म्हणजे जसं तुम्ही बघू शकता की जे पण रंगरंगोटी आणि ज्या बाकी सगळ्या वस्तू बाहेरून असायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी इथे दिसतात. आणि पण आतमधून जर बघायला गेलं तर भरपूर अशा समस्या मॅडमनी आम्हाला सांगितल्या आहे, त्या तुम्ही आता पुढे बघू शकता आणि आम्ही तुम्हाला आता दाखवतो. सर, मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वराडा येथे मुख्याध्यापक आहे. माझ्या शाळेतील ही रूम तुटलेली आहे. डिस्मेंटल साठी दिलेली होती मागच्या वर्षी, तेव्हापासून डिस्मेंटल झालेली नाही आणि सामान अस्ताव्यस्त पसरून आहे. तसेच किचन रूमची खिडकी तुटलेली आहे आणि ह्या किचनची अशी व्यवस्था आहे का इथे जाळी नाही आहे. इथून कोणताही म्हणजे हे शाळेची किचन आहे, ते मिड डे मील बनते शाळेतल्या लोकांच्या मुलांचं, आणि तिथे जाळी नाही आहे ना खिडकी तुटली आहे. हे लवकरात लवकर खिडकी बसवण्यात यावी हीच माझी अपेक्षा आहे. आणि शाळेच्या पण सर्व खिडक्या तुटलेल्या आहेत. भिंती अशी भिंती दाखवजा. हे अशा प्रकारची आपल्या शाळेच्या रूमची व्यवस्था आहे. प्लास्टर नाही, काही नाही. आणि हा रस्ता आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जर एखादा स्टुडंट इथे चालत जर आला आणि तिथे काही त्याला इजा होण्याची दाट शक्यता इथे आहे. इथे पाणी बरोबर पोहोचत नाही वरती. नळाले पाणी नाही. नाही, पाणीच नाही. नळाले पण नाही, हे नळाले पण नाही. हात धुण्याचं पाण्याची व्यवस्था इथे आहे आणि तुम्ही बघू शकता नळाला पाणीच नाही. वॉशरूम मध्ये पाणी नाही. वॉशरूम मध्ये पण पाणी नाहीये असं सांगण्यात येते. हेच ते स्टोर रूम हेच आहे का? अजून जसं आता हे दुसरी रूम आहे, याला पण डिसमेंटल साठी रिक्वेस्ट केली होती पण त्याच्यावरती काही कारवाई होत नाहीये. अशा जागेमध्ये जे जसं साप झालं किंवा काही तशा प्रकारचे विषारी जानवर इथे असतात आणि असू शकतात. आणि शाळा चालू असताना ते त्याच्या दगा स्टुडंट लोकांना होऊ शकतात. त्याच्यामुळे याची दक्षता एकदम तुरंत करण्यात यावी असं आमची मागणी आहे. रंगरंगोटी केलेली नाही आहे, सुविचार नाही, काही नाही. विद्यार्थ्यांसाठी कोणत्याच क्लासमध्ये काही नाही अजूनपर्यंत. व्यवस्था आहे पण जसं आता ही शाळा आहे याचं बांधकाम झालेलं आहे, ठीक आहे. पण जसं शाळेमध्ये जे रंगरंगोटी म्हणजे जसं आता त्यांना एंगेजिंग असं चित्र झालं, विचार झाला, पाढा झाला, कुठला ABCD झाला किंवा त्या पद्धतीचे जे शाळेमध्ये असणं आवश्यक असते त्या सगळ्या गोष्टी इथे मिसिंग आहे. तर हे पण एक इथली वराडा उच्च प्राथमिक शाळेची व्यवस्था आहे. या खिडक्या तुम्ही बघू शकता, काचा पूर्णपणे फुटलेल्या आहे आणि पाणी पाऊस आला तर याच्यामधून पाणी वगैरे किंवा काही दुसरे जसे जानवरं वगैरे, चिमण्या झाला किंवा काही या आत शिरून जे घाण ते करतात. तुम्ही बघू शकता एकदम बेसिक गरज आहे ही की शाळाची सुव्यवस्था असली पाहिजे. पण आता जसं इथे बघा काचच नाही आहे, या खिडकीला तर काचच नाही आहे. इथे काच आहे पण तो काच फुटलेला आहे, ठीक आहे. त्याच प्रकारे इथे बघा इथला पण काच फुटलेला आहे. किती दिवसापासून मी उचलायला सांगितले तर नाही उचलले अजूनपर्यंत. सिमेंटचे पोत्या इथे ठेवलेले आहे आणि याचं काही काम नाही आहे, तर इथून हलवल्या पाहिजे होत्या पण हलवल्या नाही आहे. हां मॅडम, तुमच्यासोबत तुम्ही जेव्हा हे सांगितलं इथं की सिमेंटच्या बोऱ्या इथे नको ठेवा कारण इथे लहान मुलं जसे स्टुडंट आहेत ते हात लावतात आणि त्यांचे कपडे वगैरे घाण होतात, प्लस फ्लोअर पण घाण होतो. तर तुम्ही सांगितल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया एवढ्या रूम आहेत म्हणजे शाळेच्या, तर एवढ्या रूमचं तुम्ही काय करता? आम्हाला ठेवू द्या जे बी आहे. तर मग सरपंच साहेब म्हणे. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आम्ही ती एक रूम शाळेचीच रूम आहे, तर त्यांनी ती पाण्याची टंकीकडे नाही का, शाळेचीच रूम आहे. एवढ्या रूमचं का करता म्हणे तुम्ही? ती आम्ही तात्पुरती दिली म्हणे बचत गटासाठी. कोणाला? बचत गटासाठी शाळा आहे का? पेंटिंग केली तिथे बोर्ड लिहून. मॅडम, हा इथे कचरा दिसत आहे, याच्याबद्दल म्हणजे जे आपण ग्रामपंचायतीला याच्याबद्दल तुम्ही निर्देश दिला नाही आहे का? किंवा जो ग्रामपंचायतलेल्या नेमलेला जो कचरा सफाई कर्मचारी आहे जो तो इथे येत नाही का?
दिवसच नाही, कधीच नाही. मुलं उचलतात आणि तिकडे डस्टबिन मध्ये टाकतात. अच्छा, मुलं स्वतः उचलतात आणि डस्टबिन मध्ये टाकतात. जाळून टाकतो कधी कधी. अच्छा, हे तुम्ही स्वतः करतात? हो, स्वतः. बर, ठीक आहे. बघू शकता तुम्ही, इथे परिस्थिती अशी आहे की शाळेतील जे शिक्षिका आहे, स्टुडंट आहे, त्यांचा मेन फोकस असलं पाहिजे इथे येऊन अभ्यास करणं. पण मॅडम सांगतायत की ज्यांचं काम हे आहे कचरा इथून उचलणं आणि त्याचा विल्हेवाट प्रॉपरली लावणं, म्हणजे जो सफाई कर्मचारी आहे, ग्रामपंचायतमधले सचिव सरपंच आहे, त्यांचं हे काम असतं की जो पण कचरा गावातला कचरा जो आहे त्याचा विल्हेवाट लावणं. पण इथे दिसून येत आहे की जे सफाई कर्मचारी आहे तेच इथे त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडत नाहीये. ही परिस्थिती आहे. तर आता तुम्ही बघितलेलं आहे की शाळेची पुढची परिस्थिती, जिथे आपल्याला सगळं दिसत होतं की सगळं व्यवस्थित आहे, पण मागची बाजू पण आज तुम्हाला आम्ही दाखवलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असणार की शाळेच्या ज्या खिडक्यांचे काचा पूर्णपणे तुटलेले आहेत, जिथे मुलांसाठी, स्टुडंटसाठी खिचडी वगैरे आणि खाण्याच्या वस्तू बनवल्या जातात, त्या रूमची पण अवस्था तुम्ही बघितली, तिथे काच वगैरे फुटलेला आहे. आणि तशा परिस्थितीतून काही पण म्हणजे बाहेरून किडा वगैरे तिथे स्वयंपाक बनवताना पडू शकतो. दुसरी गोष्ट म्हटलं तर तुम्ही बघितलं की एका रूम मध्ये सिमेंटच्या बॅग्स तिथे ठेवलेल्या आहेत. स्टुडंट वगैरे तिथून जात येत असतात, त्याच्यामुळे त्यांचे कपडे घाण होणं आणि पायाला ते लागणं वगैरे या सगळ्या गोष्टी तिथे होत असतात. प्लस वाऱ्याने ते उडून जाते सिमेंट वगैरे. आणि मॅडमला आम्ही जेव्हा विचारलं की याच्याबद्दल तुम्ही सांगितलं नाही का, तुम्ही कंप्लेंट केली नाही का, तर त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही सरपंच साहेबांना सांगितलंय. पण त्यांना असं उत्तर मिळालं की एवढे सगळ्या रूम असताना तुम्हाला इथे सिमेंटच्या बॅग्स ठेवल्या तर काय अडचण. तर मला हे विचारायचं आहे सरपंच साहेबांना की जर म्हणजे शाळेमध्ये शिक्षणासाठी किंवा त्या शाळेचे उद्दिष्ट हे काय बाकीच्या सगळ्या जे पण तुमचे रॉ मटेरियल्स आहे ते ठेवण्यासाठी आहे की शाळेमध्ये स्टुडंटला शिक्षण पद्धतीने भेटलं पाहिजे, त्याच्यासाठी ते आहे, याच्याबद्दल तुम्ही विचार केला पाहिजे. आणि ज्या बेसिक सुविधा ज्याच्यामध्ये तुम्ही अजून एक बघितलं असणार की शाळेमध्ये जे एक बेसिक गरज असते, जसं तुम्ही बाथरूमला गेले तर तुम्हाला हात धुण्यासाठी पाणी, किंवा स्टुडंटला ते लहान असल्यामुळे त्यांना माहिती नसते की जे आपण दररोजचे जे कामं आहे ते सकाळी करून यायचे असतात, पण तिकडे जर ते बाथरूम वगैरे यूज केलं तर तिथे पाण्याची बिलकुल पण व्यवस्था नाही आहे. आणि तुम्ही बघितलं असणार की ज्या पद्धतीचे समोरचे क्लासरूम तुम्हाला दिसलेच आहे, तर मागचे क्लासरूम जे जसे दाखवलं, तर जे जाण्याचा वगैरे जो रस्ता आहे तो अतिशय म्हणजे निकृष्ट रस्ता तो आहे आणि प्रॉपर व्यवस्था नाहीये. शाळा कुठून थोडी बरी दिसते, मी असं म्हणणार नाही की आयडियल शाळा आहे, पण मागची परिस्थिती काही वेगळीच आहे आणि ते आम्ही तुम्हाला दाखवलं आहे. याच्यावरती शासनाने म्हणजे दक्षता घ्यावी अशीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.